व्हेरी गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. तर मुलांनो, आपण आपल्या अभ्यासक्रमातील सर्वात शेवटचा धडा म्हणजे स्थूलवाचन रॅपिड रीडिंग त्या पाठाकडे आज आपण वळणार आहोत. त्या पाठाची आपण सुरुवात करणार आहोत. तर व्युत्पत्ती कोश, व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती. ओके, व्युत्पत्तीचा अर्थ काय होतो की तो कसा शब्द तयार झाला. कोश म्हणजे डिक्शनरी. व्युत्पत्ति मतलब निर्मिती, उसका निर्माण, और कोश मतलब डिक्शनरी. तो आता आपण त्या पाठाला सुरुवात करूया, बघूया. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली, बराबर की नहीं बच्चों. स्टैंडर्ड 9th का लास्ट लेसन था विश्वकोश. विश्वकोश मतलब जिसे हम इंग्लिश में इंसाइक्लोपीडिया कहते हैं. ओके, तो इस बारे में इससे रिलेटेड लेसन आपका 9th स्टैंडर्ड में ऑलरेडी हो चुका है. आता आपण बघूया या पाठाची प्रस्तावना. इंट्रोडक्शन में क्या कहा है देखो. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवलं. मतलब किसी भी एक वर्ड का मीनिंग डिफरेंट, संदर्भ मतलब उसके अलग अलग रेफरेंस, अलग अलग मीनिंग आपको विश्वकोश में मिल जाते हैं. विश्वकोश मतलब इन्साइक्लोपीडिया. हे शब्द कसे तयार होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात. लेकिन आपके मन में कभी सवाल आता है क्या कि हम लोग जो भाषा बोलते, जो शब्दों का इस्तेमाल करते, वो कैसे तैयार हो गए हैं या कैसे निर्माण हो गए हैं. तो ये शब्द उनकी व्युत्पत्ति, उनकी निर्मिति, ये व्युत्पत्ति कोश में उसके बारे में जानकारी देते. देखो, शब्दांची व्युत्पत्ति पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. काय ठेवले मुलीचे नाव? सई. सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रिणी या शब्दावरून आलेला आहे. देखो बच्चों कि किसी एक आदमी ने अपने लड़की का नाम सई रखा, लेकिन सई ये शब्द, मराठी शब्द कौन से लैंग्वेज में से आया है? संस्कृत के सखी वर्ड से आया है. लेकिन सखी का मीनिंग क्या है? मैत्रीण, फ्रेंड. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दाची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ति कोशाची गरज व महत्व कळावे. मतलब व्युत्पत्ति कोश या जिसे हम डिक्शनरी कहते हैं. हाँ, व्युत्पत्ति कोश मतलब इटमोलॉजिकल डिक्शनरी जिसे कहते. तो उस डिक्शनरी में कि इस गरज, उसकी ज़रूरत क्यों है और इसका इम्पोर्टेंस क्या है, ये बच्चों को समझने के लिए हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांचे, उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ति कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. देखो बच्चों, मराठी आपको आनी चाहिए. अगर मराठी सब्जेक्ट से रिलेटेड, मराठी लैंग्वेज से रिलेटेड कोई भी आपको समस्या आती है कि इस शब्द का मीनिंग क्या है, ये शब्द कैसे उत्पन्न हुआ, इस शब्द का उच्चारण, प्रोनाउंसिएशन कैसे करने का, तो आप मराठी व्युत्पत्ति कोश देखने का, उस शब्द को देखने का आपको पूरी जानकारी मिलेगी और आपकी जो लैंग्वेज है उसके ऊपर आप कमांड पा सकते हैं. शब्द हा एकच असतो आणि तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. देखो, जैसे हम इंग्लिश में होमोफोन्स बोलते, मतलब प्रोनाउंसिएशन सेम लेकिन स्पेलिंग क्या रहती है? डिफरेंट. वैसे शब्द कभी कभी एक रहते हैं लेकिन उसके मीनिंग अलग अलग रहते हैं. हे विद्यार्थ्यांना समझने या पाठाचा उद्देश आहे, ये हेतु है. अभी हम लेसन स्टार्ट करते. राधा. हाँ, राधा आपल्या आईला काय सांगते बघा. खालील संवाद, संवाद मतलब कन्वर्सेशन. आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? ये कोने में क्या है? आई, आई बघा काय म्हणते. अगं, ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून. गावाकडे होती ती, ती आज आणली आहे. बघा आईने काय उत्तर दिलं मुलांनो की ती सतार, सतार इट्स अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ओके,
आपको पिक्चर दिख रहा है, वो जो म्यूजिकल इंस्ट्रूमेंट है वो सतार है. आणि ती आजोबांना, आजोबा मतलब ग्रैंडफादर, जो राधा के ग्रैंडफादर थे, उनको जो महाराजा थे, उनके ज़माने के जो राजा थे, उनसे वो इनाम मिली है. इनाम मतलब प्रेजेंट, गिफ्ट. राधा, इनाम, इनाम म्हणजे काय ग आई? आता बघा तिने प्रश्न विचारलेला आहे की इनाम, इनाम का मतलब क्या है? आई सांगते हसून, हा, अगं इनाम म्हणजे बक्षीस. इनाम म्हणजे काय सांगितलं? बक्षीस. इनाम, इनाम म्हणजे काय असतं? बक्षीस. बक्षीस मतलब क्या? गिफ्ट आहे. अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. अभी देखो राधा भी बहुत क्या है, क्लेवर है, इंटेलिजेंट है. तो वो क्या कहती है कि मेरे क्लास में एक लड़की है, उसका नाम है तनया, लेकिन उसका सरनेम, आडनाव मतलब क्या बच्चों? सरनेम. सरनेम इनामदार है. हो, आई सांगते हो मला माहीत आहे. हा, काय सांगते आई? मला माहीत आहे. इनाम, आता राधा म्हणते बघा, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे काय? आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार? देखो राधा बहुत क्यूरियस है, बहुत इंटेलिजेंट है, वो क्लेवर है, वो हर एक बात की उसमें जिज्ञासा है, उसे हर एक बात जाननी है. तो वो अपने माँ से कहती कि इनाम मतलब बख्शीश है, इनाम मतलब गिफ्ट है, तो इनामदार ये जो सरनेम है ये कैसे तयार हो गया है? आई थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. मेरे मतलब जो तेरे दादाजी है उनके रूम में मराठी डिक्शनरी है, व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती मतलब निर्मिती, या कोश मतलब डिक्शनरी है. आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल आणि त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. उसमें बता देंगे, उससे पता चलेगा कि इनाम शब्द कैसे तैयार हो गया है. ओके, अभी देखो आई ने क्या कहा कि हम लोग डिक्शनरी देखते. अभी नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? इनाम. हा, इनाम म्हणजे कायमची देणगी, परमानेंट गिफ्ट. मतलब एक बार वो इनाम देने के बाद आप वापस ले नहीं सकते. कायमची देणगी. न लिखा है बच्चों, न मतलब वो एक नाउन है, हाँ, नाम आहे. मोफत वतन, कभी कभी आपको, आप लोगों ने हिस्ट्री में पढ़ा होगा कि राजा, पहले के राजा थे वो कभी वतन, वतन मतलब जमीन, मोफत, फ्री में जमीन. कोई काम अच्छा करता था कोई मंत्री तो उसको फ्री में देते थे. बख्शिश, प्राइज, ये सब समानार्थी शब्द है इनाम का. इनाम का मीनिंग है गिफ्ट, इनाम, ग्रांट. ओके, और आणि इन, इन अधिक आम, वरिष्ठाकडून देणगी. काय दिलेलं आहे? वरिष्ठाकडून. वरिष्ठ मतलब जो सिनियर्स आहे, बडे लोग आहे, उनसे देणगी. आता बघा काय झालं पुढे. बघितलंस का राधा, इथे अर लिहिले आहे. अर म्हणजे अरबी भाषेतला शब्द आहे. अर, अर मतलब अरबी. आता आपण दार हा प्रत्यय बघू. प्रत्यय मतलब क्या मालूम है बच्चों आपको? प्रत्यय मतलब सफिक्स, जिसे हम इंग्लिश में बोलते हैं कि जो एक मूल शब्द रहता है, बेसिक वर्ड, उसके बाद जो वर्ड आता है उसे प्रत्यय बोलते हैं. तो इनाम ये मूल शब्द है, उसको दार ये प्रत्यय लगा है, उसे सफिक्स जोड़ा है. तो वो उसी मराठी व्युत्पत्ति कोश में दार का मीनिंग ढूंढते हैं. देखो दार, प्र लिखा है, प्र मतलब प्रत्यय. स्वामित्व दर्शक, हाँ, स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय. हाँ, स्वामित्व दर्शक मतलब खुद का मालकी दिखाने वाला या ओनरशिप दिखाने वाला. हाँ, और टर्मिनेशन शोइंग पोजीशन मतलब खुद के बारे में दिखाने वाला. दार कि वो मेरा है. बघ वहाँ पे देखो, बघ दार हा फारसी प्रत्यय आहे. फारसी, हाँ, फारसी ये जो लैंग्वेज है या वो जो देश है वहाँ से वो लिया गया शब्द है. ओके, फारसी. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे.
मतलब आपको समझ में आया बच्चों कि इनामदार का मीनिंग क्या है, कि जिन लोगों का सरनेम इनामदार रहता है मतलब उनको पहले कभी तो उनको कुछ तो महाराजा या जो वरिष्ठ लोग थे या बड़े लोग थे उनसे कुछ तो इनाम मिला है, इसलिए उसे बोलते इनामदार. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, बराबर की नाही. जो जबाबदार मतलब रिस्पॉन्सिबल या जो रिस्पॉन्सिबिलिटी लेता है. हां, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. तो बच्चों आपको समझ में आया कि इनामदार ये शब्द उनको समझ में नहीं आ रहा था, राधा और उसकी माँ को. तो उन्होंने मराठी व्युत्पत्ति कोश निकाला, उसमें उन्होंने इनाम का मीनिंग निकाला कि वो इनाम मतलब क्या वर्ड है, है. मतलब वो अरेबिक वर्ड है, अरबी शब्द है और उसका मीनिंग है देनगी, गिफ्ट, प्राइज, बख्शिश, कुछ भी हो सकता है. और दार ये सफेक्स है. तो इनाम इस मूल शब्द को दार है सफेक्स लगाया, प्रत्यय लगाया है. और दार मतलब जिसके पास इनाम है, जो स्वामित्व दर्शक, जो खुद के पास वो पोजीशन लेता है, वो ओनरशिप लेता है, उसे दार लगाते हैं. जैसे जवाबदारी, हम लोग बोलते हैं ना कि जवाबदार या रिस्पॉन्सिबल कौन है, तो वो लेने वाला, रिस्पॉन्सिबिलिटी लेने वाला, वैसे इनामदार. तो बच्चों हम लोग आज यही रुकते हैं. ये लेसन आपको रीड करना है और बाकी का लेसन हम बाद में देखते हैं. ओके, सो थैंक यू सो मच.